नमस्कार. इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत. आत्ताच एक दुर्दैवी घटना घडली. दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूरचे माजी प्राचार्य हे पुरोहित यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आणि त्यांच्या एकूण कार्यकर्तृत्वाचा आढावा डोळ्यासमोरून तरळून गेला. त्यांचे महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते आज कार्यरत आहेत. त्यांच्यापर्यंत सरांची एकूण माहिती पोहोचवावी यासाठी गेल्या जवळपास 50 वर्षापेक्षा अधिक काळाहून त्यांचा सहवास असणारे आणि त्यांच्या शेजारीच राहणारे अतुल देऊळगावकर यांच्याकडून आपण एकूण सरांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत. नमस्कार अतुलजी. मी जो उल्लेख केला की सर लातूरमध्ये आले आणि तुम्ही एका गल्लीत राहत होता, म्हणजे सरांच्या अगदीत म्हणजे तुम्ही लहानपणी जेव्हा होता ना तेव्हापासूनच्या जरा आठवणी सांगा, कारण हजारो त्यांचे विद्यार्थी देश विदेशामध्ये आहेत, त्यांच्यापर्यंत सगळा तपशील पोहोचेल. बरोबर आहे प्रदीप. म्हणजे खरं तर असं म्हणता येईल की लातूरची गुणसूत्रे ज्यांनी घडवली असे जे काही लातूरचे शिल्पकार आहेत त्यापैकी एक पुरोहित सर होते. म्हणजे एका व्यक्तीने लातूरच्या सार्वजनिक आयुष्यात किती वेगवेगळ्या पद्धतीनं योगदान द्यावं, अनेक जणांनी दिली अशी ती पिढी घडली. त्यामुळे लातूर हे लातूर झालं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं आहे. जे पुरोहित सर नगरचे अंबाजोगाईला होते आणि मग लातूरला आले आणि दयानंद विज्ञान महाविद्यालयाचा पूर्ण त्यांनी कायापालट केला. पुरोहित सर पुणे विद्यापीठामध्ये त्या काळात MScला फर्स्ट क्लास आलेले होते आणि त्यांना अनेक ठिकाणी उत्तम संधी होती. बरोबर. म्हणजे त्यांचे जे समकालीन प्राध्यापक अनेक विद्यापीठांमध्ये पुण्याच्या नगरच्या महाविद्यालयात होते. असं असताना ते अंबाजोगाईला आले. तिथलं वातावरण, लातूरचं वातावरण, आणि यामुळे ते इकडंच राहिले. हे आपलं भाग्य आहे. आता दयानंद कॉलेजची सुरुवात झाली, तो पहिला 60चं दशक होतं आणि नंतर 70चं दशक सुरू झालं. या काळामध्ये त्यांचं इतक्या बाजूनी लक्ष होतं लातूरकडे. लातूरला पहिलं साहित्य संमेलन झालं. होय. आणि त्यावेळेला लातूरात विंदा करंदीकर, वसंत बापट हे सगळे लोक आले. दमा मिराजदार, व्यंकटेश माडगुळकर, गदी माडगुळकर. तर लातूरमध्ये साहित्यिक सांस्कृतिक वातावरणाचा पाया या मंडळींनी घातला. संगीताचे संस्कार घडवले. भीमसेन जोशींपासून किशोरीबाईपर्यंत कुमार गंधर्व हे सगळे आणण्याचं हे जे काही श्रेय जातं ते यांना जातं. बलभीम वाचनालय, मारवाडी नवयुग वाचनालय अशी वाचनालय चालू झाली होती. म्हणजे पुढच्या पिढीला सर्व अर्थानं एक उत्तम संस्कृती देणं, केवळ कॉलेज नाही, कारण त्यांचं बाकीचं सार्वजनिक आयुष्यही लातूरचं इतकं मोठं होतं. शक्य तितक्या लोकांना आपण इथं आणलं पाहिजे. त्या काळामध्ये स्नेहसंमेलनामध्ये विंदा करंदीकर येत होते. असे हे जे काही वातावरण त्यांनी मिळवून दिलेलं आहे. बरं, एकीकडे हे असताना त्यांच्या घरी हे दिसायचं की नवीन लायब्ररीमध्ये नवीन पुस्तक आलं की ते आधी त्यांच्या घरी. बरं, सर विज्ञानाचे, त्यामुळे त्या काळामध्ये म्हणजे 1970ला सर लातूरला म्हणजे सरस्वती कॉलनीमध्ये राहायला आले. दयानंद कॉलेजला त्या काळात टाईम मॅगझिन आणि द इकॉनॉमिस्ट हे लंडनहून आणि न्यूयॉर्कहून आपल्याकडे येत होते आणि पुरोहित सर ते नियमित वाचत. मला हे सांगा तोल की सर हे तर होतंच, पण सरांचं संस्कृत, हिंदी, मराठी याही विषयाचं म्हणजे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक कसं हे सगळ्या गोष्टीला समग्रपणे बघत होते. म्हणजे नंतर आठवत असेल सर शून्यावर, फक्त शून्य या संकल्पनेवर 2-2 तास व्याख्यान देत होते. कारण ते एकीकडे गणित, भौतिकशास्त्र आणि तत्वज्ञान, बरोबर, म्हणजे भारतीय अभिजात साहित्यातील किंवा वेद आणि उपनिषदातील उत्तम जे काही आहे ते त्यांना माहिती होतं. त्यामुळे ती शून्याची कल्पना आणि गणितातली कल्पना असं करत ते एकत्र मांडत होते. म्हणून कुठलंही त्यांना शाखा अभ्यासाची वर्ज नव्हती. सगळं ते मनपूर्वक वाचत होते आणि ते इतरांपर्यंत पोचवत होते. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये दिसतं कसं की जे काही राज्यामध्ये नवीन घडत होतं, मग साहित्यातलं असेल
नाटकातलं विशेषतः त्यांना नाटकाची खूप आवड होती, नाटकात काम केलं. पण तेव्हा कसं असायचं की राज्यनाट्य स्पर्धा आपलं त्यावेळा औरंगाबादची होतं उपकेंद्र आणि प्रमुख नंतर मुंबईला व्हायची. आणि मुंबई पुण्याच्या लोकांना विजय तेंडुलकर, आळेकर, एलकुंचवार यांची नाटकं मिळायची. पण नवीन नाटक असेल तर त्याला काही विशेष मार्क असायचे. तर पुरोहित सरांनी तेव्हा TM राव सरांना सांगितलं की तुम्ही तेलुगूमधलं काही चांगलं द्या. मग तेलुगूमधल्या कादंबरीचा नाट्यरूपांतर करून पुन्हा पुन्हा मोहनजोदाडो हे जे नाटक रसबहारनं पहिलं केलं, नंतर निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी केलं, फास्ट केलं. ही नाटकं होण्याचं प्रमुख कारण पुरोहित सर त्यात भूमिका पण करायचे ना. वैज्ञानिकांची भूमिका सरांनी केली होती पुन्हा पुन्हा मोहनजोदाडोमध्ये. आणि या सगळ्याचा प्रभाव इतका राज्य पातळीवर पडला होता की ही नाटकं बघायला अमोल पालेकरांपासनं अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे ही नाटकं बघत होते. म्हणजे आता सध्या हौशी म्हणजे इतकं हौशी असतं, पण हे हौशी असून इतकं परफेक्ट. कारण पुरोहित सर म्हणजे जे काम करू ते परफेक्शनिस्ट असायचे ते. मग ते शिकवणं असेल किंवा नाटक असेल, म्हणजे शब्दोच्चारण कधीही चुकलं तर त्यांना खटकत होतं, तुझा उच्चार चुकलेला आहे. बरोबर. शहामृगाचा श आणि षटकोनाचा श यामध्ये फरक आहे, नीट म्हण, असं हे जे काही त्यांचं असायचं. तर प्रत्येक गोष्टीमध्ये ते लक्ष देऊन सगळ्याबद्दल संगीत, प्रकाश योजना म्हणजे नाटकाला सुद्धा उत्तम रीतीनं सादर करण्याचे संस्कार त्यांनी केले. आणि आता जे आपण बघतोय अनेक पिढ्या घडल्यात ते त्यातून घडलेले आहेत. खरं आहे. आणि मला एक सहज आठवलं, आता जसं हे विषय आहे ना, म्हणजे लातूर पॅटर्नची जी आता बोलबाला सगळीकडे आहे ना, तर सर हे 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या रूमवर जाऊन त्याचा अभ्यास घ्यायचे. तुला काय अडचण आहे बेटा सांग, आणि स्वतः शिकवायचे, त्याच्या अडचणी दूर करायचे. कसं हे हाडाचे शिक्षक, त्यामुळे त्या काळातल्या शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांनी शिकवणी लावणं हा स्वतःचा अपमान वाटायचा. अगदी अगदी. त्यामुळे तुला अडलंय काय सांग, होय, तुला कुठली संकल्पना समजली नाही ती आपण सांगू ना, तुला क्वांटम मेकॅनिक्स समजले नाही का, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम समजलं नाही, काय समजलं नाही ते सांग. आणि ते दूर करायचं आणि ते घरी जाऊन संपर्क ठेवून काढणं आणि त्या अडचणी दूर करणं सरांनी कधीही सांगितलं नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा नवीन अभ्यासक्रम आला 1976ला पहिली 10वी आली, 78ला गेली, तेव्हापासून सर भौतिकशास्त्राचा अभ्यासक्रम करायला आणि पाठ्यपुस्तक तयार करण्याच्या त्या समितीवर होते, बालभारतीच्या. बरोबर. आणि त्यांनी इतका सुंदर अभ्यासक्रम केला होता की आत्ता जे ज्येष्ठ आपले सगळे मित्र इंजिनियर झालेले ते म्हणतात की आमच्या इंजिनिअरिंगचा पाया हा इथल्या फिजिक्समुळे घडलेला आहे. वा. किंवा मेडिकलला गेलेले म्हणतात की सायन्स आम्हाला इथे जे दयानंद कॉलेजला शिकायला मिळालं त्या काळातल्या प्राध्यापकांमुळे, त्यामुळे आमचा मेडिकलला सुद्धा गेल्यानंतर फारसा काही ताण आला नाही. तर हे सगळं म्हणजे अभ्यासक्रम करायचा, मुलं कुठं अडतायत ते बघायचं, आणि मग काही मुलं बाहेरगावून आलेली असतात, कोणाच्या अडचणी, तुमच्या अडचणी दूर करून त्यांना तिथपर्यंत नेऊन सोडणं हे खऱ्या मार्गदर्शकाचं आणि शिक्षकाचं काम केलं. त्यामुळे तिथून आपले विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये मेडिकल त्या हा लातूर पॅटर्न आहे. अगदी आत्ताचा जो शैक्षणिक मॉल झालेला आहे तो लातूर पॅटर्न नाही. बिलकुल नाही, बिलकुल. तर म्हणून मी म्हटलं की ही लातूरचा DNA हा वेगळा आहे. मला सहज एक आठवलं की जो दयानंदचा पहिला विद्यार्थी जेव्हा राज्यात आला ना 12वीला, मंत्री तर आलाच, त्याच्यानंतर उमरगा तालुक्यातल्या एका लमाण तांड्याचा मुलगा की अक्षरशः ज्याचे आई वडील त्यांना शिक्षण म्हणजे काय माहीत नव्हतं आणि तो राज्यात पहिला आला होता. हा पॅटर्न आहे. तर ते त्याच्याकडे लक्ष द्यायचे ना तेव्हा की कोण कोण आहेत, कसे आहेत, त्यांना काय आपल्याला करायला पाहिजे आणि आपल्याला करायला पाहिजे, इतरांना नाही. खरं आहे. तर त्यामुळे आपण त्या काळामध्ये नाईट क्लास असायचे. नाईट क्लास कशासाठी, कोणाला जास्त करायचा प्रयत्न ते शाळा आणि कॉलेजेस प्रयत्न करत होते, म्हणून आपण प्रयत्न करून त्यांना पुढं नेणं. म्हणून सरांना कित्येक ठिकाणी गेल्यानंतर माझी विद्यार्थी भेटलं की पायाच पडायचे. कशामुळे, कारण त्यांनी आयुष्यभर या पद्धतीने त्यांना वळण जे लावलेलं आहे, तर ती जी एक प्रक्रिया, महत्त्वाचं एंड प्रॉडक्ट नाही आहे, प्रक्रिया आहे, अभ्यास करण्याची प्रक्रिया, ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया, ही आपल्याला सरांनी घालून दिलेली आहे. कदाचित तुला ते लॉक टेबलचा एक किस्सा आठवत असेल बघ सर, तो आठवतो का किस्सा? नाही, सांग. हां, तुला सांगू का की झालं कसं की त्या काळामध्ये मुलं निवडणुकांना उभं राहायचे
आणि निवडणुकांना उभं राहिल्यानंतर मिनिमम चहा पार्टी, चहा बिस्किट जरी द्यायचं तरी खर्च यायचा ना. आणि एवढ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये तो समजा जर प्रेसिडेंट असेल तर 100-500 रुपये खर्च यायचा. एका मुलाने काय केलं की वडिलांना सांगितलं, वडिलांकडनं पैसे घेतले आणि 500 रुपये पाहिजेत. कशासाठी पाहिजेत तर लॉक टेबल घ्यायचं आहे म्हणले. कारण काय सांगायचं ना वडिलांना, वडील शेती करणार आहे. आणि ते 500 रुपये घेऊन पार्टी केली. वडील मागं लागले, अरे तू ते लॉक टेबल म्हणलास, ते लॉक टेबल कुठे आहे दाखव रूमवर. आता ते पोरांनी काय सांगितलं की बाबा म्हणेल ते की नाही आमच्या कॉलेजमध्ये असतं, चल मला दाखव कुठं आहे. आणि पुरोहित सरांकडे ते घेऊन गेले. पुरोहित सरांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं की तुमच्या मुलांनी खोटं बोललं आहे. आणि मग त्यांना ते लॉक टेबल ₹1.25 पुस्तक मिळालं. म्हणजे असं रोखठोक कार्यक्रम असायचा सरांचा. नाही, हे जितकं होतं ना तितकं विद्यार्थ्यांची, आपल्याला काय पुरोहित सरांचं जे आठवते रूप, ते कॉलेजमध्ये शिरले आणि बाहेर पडले तर चिडीचूप शांतता, कोणीही बाहेर पडू शकत नाही. तिन्ही कॉलेज कोणीही, दादा गॅदरिंग असू दे काही असू दे. म्हणजे खरं तर किस्सा असा होता की गॅदरिंगला कधीतरी गोंधळ व्हायचा आणि तेव्हा त्या कार्यकारिणीचे किंवा संस्थेचे जे संस्था चालक असायचे त्यांना असं वाटायचं की आपण येऊन काहीतरी करायचं. पुरोहित सरांनी त्यांना सांगितलं तुमच्याच्याने काही होणार नाही, आम्ही जे काय करायचं ते करू शकतो असं स्पष्ट सांगणारे होते पुरोहित सर. तर हे जितकं ते कडक होते, कोण आहे असं म्हणलं तरी सगळ्या जणांनी दरारा होता. म्हणजे आपल्याला हिंदी सिनेमातले प्राण असं वाटायचं. अगदी अगदी. म्हणजे आपण कल्पना करत होतो की पुरोहित सर सिनेमात गेले तर काय झालं, किंवा थँक्यू मिस्टर ग्लाडमध्ये काम केलं तर काय होईल वगैरे असं. तर पण हे जितकं होतं त्यांना आतमधनं कळवळ आणि काळजी इतकी असायची की 1970ला ते ST डिव्हिजनचं आंदोलन झालं आणि दयानंद कॉलेजमध्ये SRPने बेछूट मारलं, बेछूट. आणि त्यात गोळीबार, मुलांनी तेव्हा दगडफेक करायला चालू केली आणि त्यांनी गोळीबार केला. तर गोळीबार केल्यावर लक्ष्मण गायकवाड मृत्युमुखी पडला आणि त्याला वाचवायला नाईक सर गेले. नाईक सरांना काठ्या मारल्या. पुरोहित सर, माझे वडील गेले, त्यांना काठ्या मारल्या. चुकूनही कधी त्यांनी सांगितलं नाही की आम्ही असं केलं, आम्ही काही केलं म्हणून. पण मुलांना वाचवायला, नंतर मुलींना घरी पोचवायला त्या अवस्थेत सर होते. गॅदरिंगला नाटकाची प्रॅक्टिस चालायची, मुलींना घरी सोडायचं कोणी रात्री. ह्या सगळी कामं ते अतिशय काळजीपूर्वक करत होते. म्हणून इतक्या पिढ्या त्यांचं ऋण व्यक्त करतात. म्हणजे इतक्या म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही इतकं सर्वस्व त्यांनी शिक्षणाला आणि विद्यार्थ्यांना दिलेलं होतं. बघा, माणसं सेवानिवृत्तीनंतर आराम करतात, पण सरांनी लातूर विज्ञान केंद्राच्या माध्यमातून विज्ञानाचा प्रसार करणं ह्याच्यासाठी पण फार मोठं योगदान दिलं आहे. विज्ञान हा त्यांचा श्वास होता. म्हणजे जसं त्याने अनेक गोष्टी तसा विज्ञान होता. पण त्याच्या आधी प्रदीप, बसवराज पाटलांनी त्यांना मुरुमला बोलवलं. मला बसवराज पाटील म्हणले आमचं कॉलेज पूर्णपणे कुठंही नव्हतं, ते वर काढलं ते पुरोहित सरांनी. म्हणजे मुरुम सारख्या ग्रामीण भागात जाऊन सेवानिवृत्तीनंतर. आणि मुरुमचं कॉलेज हे बसवराज पाटील कायम आदरानं उल्लेख करतात त्यांचा. आणि तिथं पण म्हणजे जाईल तिथं म्हणजे त्यांना आश्चर्य वाटायचं की आपल्या भागामध्ये हे वातावरण, पण त्यांनी ते तयार करून दाखवले तसं. आणि मग आपल्याकडे विज्ञान केंद्र जे की मुलांनी विज्ञानवादी विचार करायला पाहिजे. मग लड्डा सरांना सांगून त्यांनी ते इन्स्पायर कार्यक्रम चालू केला. भौतिकशास्त्रामध्ये विज्ञान म्हणजे फक्त मेडिकल इंजिनिअरिंग नाही आहे, बरोबर, तुम्ही संशोधना क्षेत्रात वळा. हे सगळं करण्यामध्ये पुरोहित सरांचा खूप मोठा वाटाचा आहे. आणि स्वतः प्रत्येक गोष्ट करायची. त्याला म्हणजे तुला जोडतो की त्यांना त्यांच्या मला बहुतेक 75वीचा एक कार्यक्रम केला होता आणि त्याला माझी विद्यार्थ्यांनी एक थैली दिली. तर त्या थैलीमध्ये स्वतःची भर टाकून ते पैसे त्यांनी विज्ञान केंद्राला दिलेले. मग ते विज्ञान केंद्रातनं टेलिस्कोप तयार केले जातात, त्या विज्ञान केंद्रातनं आकाश निरीक्षण केलं जातं. अशी अनेक कामं त्या सगळ्या ह्याच्यामधनं चालू आहेत. श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचे ते काही काळ सचिव होते. तेव्हा तिथल्या शिक्षकांना परत वळण लावणं, विद्यार्थ्यांशी गप्पा मारणं, विज्ञान दिन वैज्ञानिकांविषयीच्या चर्चा करणं. आपल्या लातूरात अनिल काकोडकर येऊन गेलेले, जयंत नारळीकर येऊन गेलेले, यांच्याशी बोलायचं म्हटल्यानंतर पुरोहित सर, नामजोशी सर, लड्डा सर याशिवाय आपण कोणाचा विचारही करू शकत नव्हतो. म्हणजे दुर्दैवानं पुढची पिढी तशी झालेली नाही आहे. तुमच्या त्या कॉलनीमध्ये तुम्ही सरांचं म्हणजे आता आपण बघतो ना माणसं की थकून जातात. म्हणजे वय जरा थोडं झालं की नको घराच्या बाहेर पडायचं नाही, मला काय करायचं. पण सरांचं नियमित फिरणं,
आणि वाटेत एखादा विद्यार्थी भेटला आणि त्याला समजा म्हटलं की सर मी तुम्हाला सोडतो, तर ते म्हणायचे तू जा, माझं मी चालत जातो. आयुष्यभर ते चाललेले आहे. होय. म्हणजे घरापासून दयानंद कॉलेज असू दे किंवा घरापासून बलभीम वाचनालय असू दे, अगदी सगळीकडे ते चालत, हे त्यांचं अगदी गमक होतं. पण त्याहीपेक्षा आत्ता अगदी 93व्या वर्षी 1 जानेवारीला त्यांचा वाढदिवस असायचा, आपण गेल्यानंतर कुतूहल कधीही या गृहस्थाचं संपलं नाही. खरंय खरंय. काय चाललंय, काय वाचलंस, काय लिहितोस, सतत इतकं बारकाईने. मला आता वाचता येत नाही, त्यांना हात दुखायचे म्हणून त्यांनी एक असं टेबल करून घेतलं होतं ज्याच्यावरनं पुस्तक त्यांना वाचता यावं. ते अतुल मी किस्सा सांगतो तुला की प्रकाश भातंब्रेकर नावाचे साहित्यिक आहेत, ते आले होते आणि ते मागच्याच महिन्यामध्ये मला म्हणाले की मला पुरोहित सरांना भेटायची इच्छा आहे. मग ते पुरोहित सरांना भेटायला आम्ही त्यांच्याकडे गेलो घरी. आता वय वर्ष 93. भेटायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, नाव सांगितलं, अरे तुला ओळखत नाही का बरं का, तुझ्याबरोबर मी हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो, तू पार्टी दिली होतीस आणि मला बोलवलं होतंस. ते प्रकाश भातांब्रेकरला पण आठवत नव्हतं. म्हणजे अशी स्मरणशक्ती पण त्यांची प्रचंड होती रे. स्मरणशक्ती होती आणि योग्य वेळी खूप मार्मिक बोलायचे. खूपच. एकदा त्यांना कार्यक्रमाला कोणी अध्यक्ष मिळालं नाही म्हणून सरांना बोलवलं, गेले. आजकाल असाही माझा उपयोग बरा होतोय, कोणी मिळालं नाही तर ऐन वेळेला बोलवलं असं करत सुद्धा ते बोलायचे ते. पण या सगळ्या गोष्टींकडे बघताना एक राहिलं खरं तर सरांचं, सर NCC पण NCC कडे खूप लक्ष द्यायचे. ते स्वतः त्या काळात मुलांना 26 जानेवारीच्या परेडला पाठवत होते तयार करून. म्हणजे एका वेळेला किती गोष्टी माणसाने कराव्या. मला एक असं वाटलं अतुल की त्या तुमच्या कॉलनीमध्ये अरे प्राचार्य गुप्ता, प्राचार्य पाटील, प्राचार्य पुरोहित, असं ती म्हणजे जगताप सर, ही म्हणजे जबरदस्तच कॉलनी होती ना. त्याचं पण एक म्हणजे, आणि ह्या सगळ्यांबरोबरचे त्यांचे संबंध कसे होते रे सगळ्यांबरोबर? कॉलनीतले संबंध पूर्णपणे वेगळे असायचे. पण गंमत होती, आम्हाला कॉलेजमध्ये गेल्यानंतर असं वाटायचं की हे आपल्याला ओळखतात का नाही. अजिबात ओळख देत नव्हते कोणाला. म्हणजे मुलाला सुद्धा कधीही स्पेअर करणं नाही. म्हणजे याला मार्क फिरक त्याला जाऊ दे वगैरे काही नाही, तुला जमत नाही तुझा कॉमर्सला असं सांगणाऱ्यापैकी अशा मोठ्या मुलाला केलंच असं ते पुरोहित सरांचं वातावरण होतं. पण कॉलनीमध्ये गणपती उत्सव आहे, तुम्ही बसवताय, काय करताय, या बारकाईनी या सगळ्या मुलांशी बोलताना बारकाईनी खूप लक्ष होतं. एक नक्कीच आहे, वयोमानाने ते अधिक हळूहळू नंतर खूप मृदू होत गेले होते. सुरुवातीच्या काळात त्यांना ते पण खेळू नका, इतक्या रात्री का गेला, हे असलं काहीही बंधन नव्हतं. तुम्हाला जे काय करायचं ते करा, तुमच्यावर शंका संशय अजिबात ते वातावरण आमच्या कॉलनीमध्ये कधीही त्यांनी ठेवलं नाही. तुम्ही सगळे एकत्र हिंडा फिरा, वाचा, फक्त अभ्यास मात्र नीट करा, एवढं सांगून ते मोकळं व्हायचे. खरं मला असं वाटतं की त्यांच्या अनेक आठवणी आता आपल्याही म्हणजे सगळे विद्यार्थी हे त्यांचे जुने जे आहेत तर मोठी संख्या आहे. खरं तर हे कधीतरी त्यांचं एक संकलन व्हायला पाहिजे. नक्की. म्हणजे आता कैलास शर्मा आहेत, डॉक्टर, टाटाचे प्रमुख हे होते ते. बसवराज उडगे हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरला होते. त्यांनी लातूरात म्हणजे आल्यानंतर ते म्हणले की मी पुरोहित सरांमुळेच घडलो, ते वैज्ञानिक होते. असे इतके जण त्यांनी म्हणजे त्यांनाही कल्पना नसेल. आता आपण या आपल्या कार्यक्रमानिमित्त, या व्हिडिओनिमित्त सगळ्या त्यांच्या विद्यार्थ्यांना असं आवाहन करू की त्यांच्या काही आठवणी आपल्याकडे असतील, वेगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतील, वेगळे कुठले फोटो असतील त्यांना, किंवा त्यांच्या आता सहाध्यायी म्हणजे त्यांच्यावर विलक्षण प्रेम असणारे, त्यांच्यापेक्षा 2 वर्षांना लहान विख्यात साहित्यिक रंगनाथ तिवारी, ते यायचे, ते दादांना म्हणूनच भेटायला यायचे. अशा अनेक जणांकडे इतक्या आठवणी आहेत. त्या आठवणी आपण एकत्र जमूयात आणि ती सरांना आदरांजली ठरेल. आणि यानिमित्त खरं लातूरच्या पुढच्या पिढीला मात्र हे सांगणं आवश्यक आहे की लातूरची ही जी गुणसूत्र या लोकांनी घडवली ना, पुढच्या पिढीला आपण काय देणार आहेत याचा आपण प्रामाणिकपणे विचार करावा. पुरोहित सरांसारख्या व्यक्तीचा आपण नेमका किती उपयोग करून घेतला, आपल्याला किती उपयोग करून घेता आला असता, तर आपण पुढच्या पिढीला कला, विज्ञान याच्या अनेक गोष्टी दाखवू शकू. नाही तर मुलं मोबाईलमध्ये रमली तर त्यांना दोष देण्यापेक्षा तो आपल्याला द्यावा लागेल. पुरोहित सरांनी नेमकं हेच आपल्यासाठी केलं, म्हणून आपण ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला काहीतरी करणं आवश्यक आहे. धन्यवाद. पुरोहित सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.